माननीय पार्षद आहेत मंत्री महोदय, पोलीस प्लाटून, महिला प्लाटून, प्लाटून क्रमांक 3 पोलीस प्रशिक्षण केंद्र अकोला, प्लाटून क्रमांक 4 सैनिक होमगार्ड पुरुष, पुन्हा आपल्या सेवेची तत्पर सेवा हाच मूलमंत्र निश्चयी ठेवून ती तत्परता ती कार्यकुशलता दाखवणारे हे सर्व हेड कॉन्स्टेबल दीपक प्रकाश सिंह किल्लेदार, नेमणूक SDPO सिटी, अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा पाठसून संविधान दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय निवडणूक स्पर्धेमध्ये जय कार्यालय अकोला आदर्श ग्राम महसूल अधिकारी देणारा विशाल लक्ष्मण नांदागौडी, रिंकू अनिलराव भटकर जिल्हा युवा पुरस्कार युवती मंडळी संस्थेच्या विभागामध्ये असतो। जिल्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण महात्मा फुले समता परिषदेच्या महिला आघाडीच्या अकोला जिल्हा कार्याध्यक्ष पदाचं काम सांभाळलंय। दिन देखील आहे। महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उभारणीमध्ये कामगारांचे अमूल्य योगदान आहे, त्याबद्दल मी सर्व कामगार बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। महाराष्ट्र ही संतांची समाज सुधारक माननीय पंतप्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांचे स्वप्न आहे। याच ध्येयाला अनुसरून मुख्यमंत्री श्री सरकारी योजना आणि ठोस निर्णयांच्या माध्यमातून जिल्ह्यात शेतकरी बांधवांकडून सध्या खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू आहे। खरीपासाठी 1 एप्रिलपासून आतापर्यंत 40,000 कोटी रुपये कर्ज वितरण झाले आहे। या प्रक्रियेला गती मिळण्यासाठी गावोगावी शिबिरे घेऊन गरजूंना पतपुरवठा केला जाईल। कृषी निविष्ठांची उणीव भासू नये याची काळजी घेतली। 3,77,522 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 246 कोटी 25 लक्ष रुपये मदत निधी जमा करण्यात आला आहे। त्याचप्रमाणे कृषी यांत्रिकीकरणासाठी यंदा एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानासाठी 5 कोटी 30 लक्ष रुपये निधीचे तसेच मनरेगा आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत जिल्ह्यात 2200 हेक्टर क्षेत्रावर फळबागांचा विकास करण्याचे नियोजन आहे। कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी मिशन एक्सिलन्स हे टार्गेट पीक ॲप सुरू करण्यात आले आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून प्रणाली अंमलात आणल्या आहेत, त्यामुळे गुन्हेगारीत घट होण्यास मदत होत आहे। अकोला पोलीस दलाकडून ई-साक्ष मेसेज अलर्ट सिस्टीम सारख्या अद्ययावत प्रणालीचा वापर होत आहे। डायल 112 मध्ये जलद प्रतिसाद देण्यात अकोला पोलीस दल महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे। गुन्हे सिद्धतेचे प्रमाण गत वर्षभरात 39.47%हून 60.22% वाढले आहे। माननीय मुख्यमंत्री 150 दिवस ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात अकोला पोलीस दलाने प्रोजेक्ट रक्षा उपक्रमाचा गौरव सुद्धा झाला आहे। समाजातील गरीब व गरजू व्यक्तींसाठी राज्य शासन अनेक योजना राबवत आहे। जिल्ह्यात अंत्योदय योजनेमध्ये 1,65,131 लाभार्थी व प्रधानमंत्री अन्न योजनेमध्ये 11,42,636 लाभार्थी समाविष्ट आहेत। निर्मितीसाठी 25-26 मध्ये एकूण 34,90,242 एवढी मनुष्यदिन निर्मिती झाली आहे। त्यातून 84,293 कुटुंबांना रोजगार मिळाला आहे आणि शाळा, संरक्षण भिंत, स्वच्छतागृहे, फळबाग लागवड, सिंचन विहिरी अशी अनेक कामे पूर्ण झाली आहेत। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आतापर्यंत एकूण 70,600 मुख्य आधार आहे। शासनाकडून महिलांच्या सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलली जात आहेत। जिल्ह्यात सुमारे 4 लाख भगिनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत। आखातातील युद्धाने इंधन पुरवठ्याबाबत अडचणी
ची स्थिती निर्माण होण्याचे चित्र असताना परिपूर्ण नियोजनामुळे जिल्ह्यातील पुरवठा सुरक्षित ठेवण्यात आला. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेत 1,38,363 कनेक्शन धारक हे त्यामुळे कामगारांचे हक्क बळकट होणार आहेत. महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे औद्योगिक राज्य आहे. राज्य शासनाने औद्योगिक संरचनेत लवचिकता आणल्यामुळे उद्योग आणि कामगार दोघांनाही फायदा होणार आहे. 31,632 कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच वाटप योजनेत 1,10,697 कामगारांना लाभ देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 1,14,660 कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वाटप करण्यात आले आहे. आणि रंगाळा महोत्सवाचे भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले. त्यात इन्व्हेस्टर्स मीट ही घेण्यात आली. या परिसरात गुंतवणुकीसाठी अनेक व्यावसायिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे स्थानिक स्तरापर्यंत स्वगणना व त्यानंतर प्रगणकांमार्फत 16 मे ते 14 जून दरम्यान घरोघरी जाऊन माहिती संकलन होणार आहे. जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे. पुढील 10 वर्षासाठी विकास कामांचे नियोजन हे त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी आपली नोंद आपला विकास हे ब्रीदवाक्य लक्षात ठेवून स्वगणना करावी व प्रगणकांना पर्यावरण संरक्षण, सामाजिक एकात्मता आणि कायदा सुव्यवस्था राखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. ही जबाबदारी नित्य पार पाडण्याचा संकल्प आज महाराष्ट्र दिनी आपण सर्वजण करूया.